नमस्कार. कालच्या व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे आज आपण स्पाईनबद्दल बोलणार आहोत आणि स्पाईनमध्ये कुठला टॉपिक तर आपण स्लिप डिस्कबद्दल बोलणार आहोत. मी असा प्लॅन केला आहे की आपण 2 व्हिडिओज ह्याच्याबद्दल बनवूयात आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी कॉजेस आणि त्याचे काही सिम्प्टम्स हे 2 प्रकार आपण टॅप करू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे काही ट्रीटमेंट आणि एक्सरसाइजेस बघूयात, की ट्रीटमेंट एक्सरसाइजेस काय असतात, त्याचे करेक्टिव्ह एक्सरसाइजेस काय-काय असतात, आपण ते प्रिव्हेंट कसे करू शकतो, हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. एकाच व्हिडिओमध्ये आपण टाकलं तर तो खूप व्हिडिओ लांब होऊन जाईल. तर आज आपण बोलूयात की स्लिप डिस्क हा प्रकार होतो कसा. मेजरली एक लक्षात ठेवा की स्पाईन हे जे स्ट्रक्चर आहे हे खूप सुंदर आहे. मल्टिपल बोन्स एकावर एक स्टॅक्ड असतात. आपण पुढे वाकू शकतो, आपण मागे वाकू शकतो, आपण साईडवेज वाकू शकतो. ह्या सगळ्या वाकण्याच्या ॲबिलिटीज आपल्याला स्पाईनच देतं. स्पायनल कॉर्ड जी असते ती त्या स्पाईनच्या वर्टिब्रल स्ट्रक्चरच्या आतमधनं जाते आणि द वर्टिब्रल स्ट्रक्चर इज अ प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चर, बोनी स्ट्रक्चर फॉर द स्पायनल कॉर्ड. जे आपले नर्व्ज आहेत त्याचा जो रूट असतो हा त्या वर्टिब्रल कॉलमकडनं सुरू होतो. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये असतो, त्या हाडांच्या आतमधनं सुरू होतो. तर होतं कसं की स्पाईन जो असतो हा खूप फ्लेक्सिबल स्ट्रक्चर असल्यामुळे आपण कुठल्याही पद्धतीने तो वापरू शकतो आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की आपण जर त्याचे करेक्ट वापर नाही केला, आपण जर त्याची करेक्ट काळजी नाही घेतली, तर जी दुखणी स्पाईनला येऊ शकतात ती दुखणी पर्मनंट होऊ शकतात आणि ती बऱ्यापैकी वाईट दुखणी असतात. तुमच्यापैकी जे कोणी स्लिप डिस्क या आजारातनं गेलेलं असेल किंवा यातनं सफर केलेला असेल, या त्रासातून तुम्हाला माहिती आहे की बाहेर कधी पडू असं झालेलं असतं आणि तो त्रास सहन करणंही शक्य होत नसतं आणि आपण खूप काळजी घ्यावी लागते. हा स्लिप डिस्क हा प्रकार होऊ नये म्हणून, कारण हा खूप कॉमन आहे. 75 to 80% ऑफ द टाईम्स स्लिप डिस्क असतो जेव्हा एक MRI केला जातो कुठल्याही अडल्टचा. हा जुना असो का नवीन असो, दॅट डझंट मॅटर. आता आपण आधी बघूयात की स्लिप डिस्क होतो कशामुळे. तर स्लिप डिस्क होण्यामागची कारणे अनेक असू शकतात. एक तर ॲक्सिडेंट असू शकतो, की ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये खूप जोरात तुम्ही पडलात. स्पाईनचं हाड हललं आणि त्याच्यामुळे डिस्क स्लिप झाली. ते एक होऊ शकतं. सगळ्यात कॉमन कारण एक आहे, की विचित्र पद्धतीने किंवा चुकीच्या पद्धतीने उठणे, बसणे किंवा बसून राहणे अनेक तास आणि मग त्या पद्धतीनेच चुकीच्या पद्धतीने वाकणे. ज्याला आपण बेंडिंग फॉरवर्ड असं म्हणतो, राउंडेड स्पाईन करून जे आपण खाली वाकतो. तर राउंडेड स्पाईन करून खाली वाकलो आपण किंवा आपण जेव्हा बूट बांधायला खाली वाकतो, लेसेस बांधायला खाली वाकतो किंवा आपण काही गोष्टी उचलायला खाली वाकतो, तर जेव्हा आपण वर येतोय जमिनीपासून अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी, तेव्हा आपण काहीतरी वजन उचलून जर वर येत असू किंवा कुठलं तरी वजन आपण खालनं वर उचलणार असू, आपली बॉडी ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट ॲक्ट करते आणि अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आपण काहीतरी वजन उचलतोय वरती. त्याच्यामुळे होतं काय, की हे वजन उचलताना हाताने आपण जेव्हा कॉन्टॅक्ट करतो आणि वजन उचलतो, तर त्याचा जो फोर्स आहे वर येण्याचा, उचलण्याचा फोर्स जरी खांद्यातनं येत असला तरी वर येण्याचा किंवा बॉडीला स्ट्रेटन करण्याचा फोर्स स्पाईन घेतं. आणि मेजरली आपल्याला असं दिसून येतं की स्लिप डिस्क्स ज्या आहेत ह्या जास्ती करून लंबार रिजनमध्ये येतात. त्याचं कारण असं असतं की लंबार रिजन हा पिव्होटल रिजन असतो. आता तुम्ही म्हणाल की मी लंबार रिजन तर काय आहे ते सांगितलंच नाही. तर बेसिकली स्पाईनचं स्ट्रक्चर जे आहे हे मी आता सांगायला बसलो तर त्याला खूप वेळ जाईल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप लांबत जाईल. त्यामुळे तुम्ही एवढंच समजून घ्या की स्पाईनला बेसिकली मानेचं एक स्पाईन असतं ज्याला आपण सर्व्हायकल स्पाईन म्हणतो. छातीमागचं किंवा टॉर्सोच्या मागचं स्पाईन ज्याला आपण म्हणतो थोरॅसिक स्पाईन आणि लंबार म्हणजे कमरेतलं स्पाईन जे आहे ते, ज्याला आपण लंबोसेक्रल किंवा लंबार स्पाईन म्हणतो. ऑलमोस्ट 90% केसेसमध्ये जर तुम्ही बघत असाल तर LS स्पाईनमध्येच प्रॉब्लेम आलेला असतो. एस्पेशली द डिस्क्स विच आर L4, L5 आणि S1 ह्यामध्येच स्लिपेज असतं कुठेतरी. त्याचं कारण काय? तर हा जो स्ट्रक्चर आहे ना, हे स्ट्रक्चर बेसिकली लोड बेअरिंग स्ट्रक्चर आहे. तर हे लोड बेअरिंग स्ट्रक्चर असल्यामुळे आपण जेव्हा विचित्र पद्धतीने वागतो, तेव्हा ते पिव्हट करतो त्या छोट्याशा हाडांवरती आपण पिव्हट करतो. तुम्ही जर विचार केला थोडासा तर तुम्हाला कळेल की आपल्याला स्कल असतं, त्यानंतर इकडे एक थोडीशी कॅव्हिटी असते जिथे रिबकेज असतं आणि खाली आपल्याला पेल्विस असतं आणि खाली त्याच्या पायाची हाडं असतात जी लांब असतात. तर पोटाचा रिजन किंवा जो आपला ज्याला आपण टॉर्सो म्हणतो, मिड टॉर्सो हा एकच असा रिजन आहे जो कॅव्हिटी आहे, जिथे एक कॅव्हिटी आहे आपल्याला. ठीक आहे, त्याला थोरॅसिक कॅव्हिटी म्हणतो आपण, पण तिथे रिबकेज असतं आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटी आपण म्हणतो ती थोरॅसिक कॅव्हिटीच्या खाली असते. तर ती ॲब्डॉमिनल कॅव्हिटी ही एकच कॅव्हिटी जिथे आपल्याला कुठेही बाकी काही प्रोटेक्शन नसतं आणि फक्त हाडाचा एकच कनेक्शन असतं, ते म्हणजे लंबार स्पाईन, जे आपल्याला वरचा आणि खालचा भाग कनेक्ट करतं, म्हणजे थोरॅक्स आणि पेल्विक रिजन. तर हे सिंपल लक्षात ठेवा तुम्ही. आता मी अगदी क्रूड भाषेमध्ये तुम्हाला समजावून सांगितलं की स्पाईन स्ट्रक्चर कसं असतं. तर आता पुढे जाऊयात ह्या एक्सप्लेनेशनमध्ये. तर होतं कसं की जेव्हा आपण पुढे वागतो तेव्हा आपण बेंड फॉरवर्ड असं म्हणतो. तर त्याला ॲक्च्युली मला असं बऱ्याच वेळेला वाटतं की लोकांना सांगितलं गेलं पाहिजे की बेंड फॉरवर्ड नाही, हिंज फॉरवर्ड. तर हिंज म्हणजे काय? तर तुम्ही जर बघत असाल की दार कसं क्लोज होतं, दार स्वतः वाकत नाही बघा. दार लाकडाचं असतं त्यामुळे दार काही फ्लेक्सिबल नसतं, ते वाकत नाही.
त्यामुळे ते जेव्हा आपण बंद करतो किंवा उघडतो ते एक हिंजवरनं आपण उघडतो. ते 2-3 हिंजेस किंवा 4-5 हिंजेस त्या दारावर लावलेले असतात आणि त्या हिंजवरनं ते फोल्ड होत असतं. तर तशीच आपली बॉडी जी असते जेव्हा आपण पूर्ण फोल्ड करतो खाली, तेव्हा फोल्डिंग स्ट्रक्चर जे असतं बॉडीचं दारासारखं आपण दार बंद केल्यासारखं जेव्हा आपण करतो, त्यावेळेला ते आपण खाली गेल्यानंतर जेव्हा आपण असं क्लॅम्पशेलसारखी बॉडी क्लोज करतो, तेव्हा आपण वाकतो कुठे? कमरेतनं वाकतो. तर वी आर ॲक्च्युअली राउंडिंग द स्पाइन अँड कॉझिंग स्ट्रेस ऑन द स्पाइन विच इज नॉट राईट. तर आपण काय केलं पाहिजे की आपण हिंज फॉरवर्ड केलं पाहिजे. आपण जर हिंज फॉरवर्ड केलं तर आपण काय करत असतो की आपण कमरेतनं पेल्विक रिजनमधनं वाकत असतो पुढे. आपलं बेंडिंग तेच राहतं, मेकॅनिक्स तेच राहतात, पण द वे द वर्टिब्री आर एंगेज्ड हे पूर्णपणे बदलतं. ठीक आहे. त्याच्यामुळे ही जी मूव्हमेंट आहे हिंजिंगची ह्याच्यावरती मी पूर्णपणे नंतर एक वेगळा व्हिडिओ बनवीन. इट ॲक्च्युअली बाय इटसेल्फ डिझर्व्स अनदर व्हिडिओ, कारण की तो खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे की तुम्ही हिंजिंग कसं केलं पाहिजे, बेंडिंग नाही केलं पाहिजे. खरं म्हणजे हा शब्द बदलला पाहिजे आणि बेंडिंग नाही, लोकांना हिंजिंग शिकवलं गेलं पाहिजे, जे मी माझ्या सेशन्समध्ये शिकवतो. तर बेसिकली होतं काय की जेव्हा आपण बेंड फॉरवर्ड करतो तेव्हा आपण त्या पाठीतनं राऊंड करत असतो आणि राऊंड केल्यानंतर व्हर्टिब्रल प्रेशर वाढतं, इंटर डिस्क प्रेशर वाढतं आणि डिस्कचं मी तुम्हाला आता फॉर्मेशन दाखवणार आहे की त्याचं बेसिक म्हणजे स्ट्रक्चर दाखवणार आहे की डिस्क कशी असते. ते तुम्हाला दाखवल्यानंतर कळेल की डिस्कचं फॉर्मेशन कसं असतं, डिस्कची एक बॉडी कशी असते, कशा पद्धतीने ती प्लेस्ड असते, ती शॉक कशी ॲब्झॉर्ब करते, हे सगळं तुम्हाला त्या डायग्राममधनं किंवा रादर त्या छोट्याशा एका क्लिपवरनं कळून जाईल. तर ते मी तुम्हाला आता तिथे घेऊन जातो. तर एकदा आपण तो व्हिडिओ बघून घेऊयात. तर आता आपल्यासमोर येत आहे एक 3D ॲनिमेशन व्हर्टिब्रल कॉलमचं. खाली जे तुम्हाला दिसतंय ते पेल्विस आहे आणि व्हर्टिब्रल कॉलममध्ये तुम्हाला बोन्स दिसत आहेत आणि तुम्हाला डिस्क पण दिसते. तो मधला जो लाईट पोर्शन आहे तो डिस्कचा आहे आणि इंटरव्हर्टिब्रल डिस्कच्या साईडनी जे बाहेर पडत आहेत मागणं, त्यांना स्पायनल नर्व्स म्हणतात. आता या स्पायनल नर्व्स तुम्ही बघू शकता किती जवळ आहेत डिस्कच्या. आता आपण डिस्कचं स्ट्रक्चर बघूयात. तर हे झालं इंटर्नल स्ट्रक्चर डिस्कचं. डिस्कच्या बाहेर एक ॲन्युलस लेयर असतो आणि आतमध्ये डिस्क असते जी पाण्याने भरलेली असते. त्याला न्यूक्लियस पल्पोसस असं म्हणतात. ॲन्युलस हा फायब्रस लेयर असतो. आता आपण बघूयात की कसं अनइवन प्रेशर पडल्यामुळे डिस्क बाहेर येऊ शकते आणि ॲन्युलसला बाहेर पुश करू शकते. ते बघा तुम्हाला तिथे दिसेल. जेव्हा ती डिस्क बाहेर येते खूप जास्ती, त्यावेळेला ती त्या नर्व्हजवर प्रेशर आणते. तिथे ती त्यांना हिट करते आणि मग सिम्प्टम्स सुरू होतात. तर आता आपण बघितलं या व्हिडिओमध्ये की कशा तिकडनं नर्व्हज बाहेर पडतायत आणि कशा त्या खाली जातात. तर ह्या ज्या नर्व्हज असतात त्याचं रूट जे असतं ते त्या ठिकाणी जर असलं जिथे ती डिस्क बाहेर येते आणि त्या स्पेसमध्ये जर ती त्या नर्व्ह रूटला हिट करायला लागली किंवा टच करायला लागली, तर ती डिस्क जी आहे ती त्या नर्व्हला त्रास द्यायला लागते आणि मग त्या नर्व्ह जी आहे ती जिथे-जिथे जाईल तिच्या पाथमध्ये ती ते पेन ट्रान्सफरन्स देते. त्यामुळे आपल्याला एक रिफर्ड पेन पॅटर्न दिसून येतो. रिफर्ड पेन पॅटर्न म्हणजे पेन तिथे नाही आहे किंवा दुखापत तिथे नाही आहे, पण दुसरीकडचं कुठेतरी झालेली दुखापत आपल्याला त्या ठिकाणी जाणवते. कारण ती नर्व्ह वरनं कुठून तरी व्हायोलेट होऊन येते आणि मग ते जे पेन सिम्प्टम आहे ते ती नर्व्ह पुढेपर्यंत नेते. कारण तिचं जे नर्व्ह एंडिंग आहे ना, ते पुढे असतं कुठेतरी एक्स्ट्रीमिटीजकडे. पावलाच्या बोटापर्यंत गेलेली असते ती नर्व्ह. त्यामुळे ती त्याच्या पाथमध्ये, त्या नर्व्हच्या पाथमध्ये जिथे-जिथे कुठेतरी त्याचे ब्रांचेस जातील ना, कुठेही तिचे सिम्प्टम जाऊ शकतात. तर जेव्हा ती डिस्क बाहेर यायला लागते, तेव्हा ती वेगवेगळ्या प्रोपोर्शन्समध्ये बाहेर येऊ शकते आणि मग ती जर ती नर्व्हला हिट करायला लागली, तर मग त्याचे सिम्प्टम्स खाली जाणवायला लागतात. पण बऱ्याच लोकांमध्ये हे सिम्प्टम्स कधी त्यांना जाणवतच नाहीत. त्यामुळे स्लिप डिस्क आहे हेच बऱ्याच लोकांना माहीत नसतं. मग अनेक वर्षांनी केव्हा तरी MRI केल्यानंतर MRIमध्ये ती स्लिप डिस्क सापडून येते आणि मग त्यावेळेला डॉक्टर सांगतात, की तुम्हाला स्लिप डिस्क आहे. पण स्लिप डिस्क आहे म्हणजे काय? तर स्लिप डिस्क म्हणजे काय, की हा केव्हा तरी झालेला प्रकार असू शकतो. मग त्यानंतर ती जी डिस्क आहे, ज्याच्यामध्ये जे पाणी असतं ना, ते पाणी जे डिस्कमधलं असतं ते बाहेर निघून गेल्यामुळे ती एक डेसिकेटेड डिस्क झालेली असते, जी MRIमध्ये काळपट दिसते. त्यामुळे ती जी डिस्क आहे ती अशी वाळलेल्या पानासारखी बाहेर ती लटकत राहते. आणि ती लटकलेली डिस्क जी आहे ना, ती काय कुठे जाणार नाही आहे ना, ती तिथेच राहणार आहे, काही तुटून नाही जात. त्यामुळे तो डिस्कची बॉडी असल्यामुळे ती तिथेच राहते बाहेर. पण ते प्रत्येक वेळेला जेव्हा MRI होतो तेव्हा ती डिस्क दिसत राहते. त्यामुळे प्रत्येक वेळेला आपल्याला असं वाटतं, की आपल्याला स्लिप डिस्क झाली आहे. स्लिप डिस्क झाली म्हणजे काय, ते एक फेनॉमिनन आहे. ते जे एखाद्या वेळेला तो होऊन गेला, त्यानंतर काय ते परत-परत घडत राहत नाही किंवा परत-परत घडलं तरी तो भाग काय हळू-हळू बाहेर येत राहणार आहे, असं नाही आहे. बऱ्याच वेळेला तो भाग आतमध्ये निघून पण जातो. थोडा भाग बाहेर राहू शकतो, बाकीचा पार्ट आतमध्ये राहू शकतो. ठीक आहे. सो बाहेर जो पार्ट आलेला आहे, तो आतमधनं घालण्याचे सुद्धा प्रकार काही असतात, ज्याला आपण डिस्क रिसेंट्रलायझिंग एक्सरसाइजेस असं म्हणतो. ते जर ॲक्यूट फेजमध्ये केले गेले तर त्याचा खूप फायदा होतो. इतक्या प्रमाणात की स्लिप डिस्क पूर्णपणे करेक्ट होऊ शकते. पण त्याची त्याप्रमाणे काळजीसुद्धा घेतली गेली पाहिजे.
आणि काही महत्त्वाचे एक्सरसाइजेस असे असतात जे आपण करत नाही आयुष्यभर आणि मग स्लिप डिस्क झाली की अचानक आपल्याला आठवतं की अरे आपण हे व्यायाम तर कधी केलेच नाही आहेत, हे आपण तर करायला हवे होते. तोपर्यंतही उशीर झालेला नसतो. जेव्हाही केव्हा ते व्यायाम कराल तुम्ही सुरू, तेव्हा त्याचा तिथून पुढे फायदा सुरू होतो. आपली बॉडी एक मेकॅनिकल ऑर्गॅनिझम आहे आणि तिच्याकडे मेकॅनिकलीच बघितलं गेलं पाहिजे. साधं एक्झाम्पल घ्या, तुम्ही एक गाडी वापरता. त्या गाडीला जर तुम्ही गॅरेजमध्ये उभी करून ठेवली नुसतीच पार्किंगमध्ये, तर ती इव्हेंच्युअली खराब होणारच आहे ना, गंजून जाणार आहे. सेम थिंग आपली बॉडी आहे. तशीच आपली बॉडी आणि तसंच त्याचप्रमाणे आपल्याला तिचा मेंटेनन्सही करावा लागतो. तर ह्याप्रमाणे आज आपण बघितलेलं आहे की स्लिप डिस्क होतो कशामुळे, काय कारणं असू शकतात स्लिप डिस्कला. तर मी जसं म्हणालो तसं मेजर एक कारण असं असतं स्लिप डिस्कचं ॲक्सिडेंट. दुसरं एक कारण असं असू शकतं की खराब पोश्चरमध्ये बेंडिंग आणि ह्याच 2 कारणांमुळे सगळ्यात जास्ती स्लिप डिस्क होतो. तर ही कारणं आपण काही वेळेला टाळू शकतो, काही वेळेला टाळू नाही शकत. ऑफकोर्स जे लाईफस्टाईल डिपेंडंट आहे ते आपण डेफिनेटली टाळू शकतो. होणारा ॲक्सिडेंट आपण काही प्रमाणात टाळू शकतो मे बी, पण मला असं वाटतं की जो तो व्हायचा असेल तर तो होतोच. त्यामुळे तिथे आपण स्वतःला ब्लेम नाही करू शकत. पण डेफिनेटली एक गोष्ट आहे की आपल्या लाईफस्टाईलमध्ये जर आपण ही गोष्ट इन्कॉर्पोरेट केली, आपण तासनतास ऑफिसमध्ये काम करतो किंवा आपण उठताना बसताना सुद्धा एक स्पेसिफिक पद्धत, जी करेक्ट पद्धत आहे ती वापरत नाही, तर ते जर होत असेल आपल्याकडनं, तर मात्र आपण त्याची काळजी घेतली पाहिजे, कारण आपण जबाबदार आहोत ह्या गोष्टीसाठी. तर आता आपण वळूयात लहान मुलांकडे. लहान मुलांना आपण नेहमी म्हणतो बघा की पाक काढून बसू नको रे. तर हे आपण त्यांना रागवल्यासारखं करतो, पण त्यांना त्याचं कारण कळतं का? त्यांना त्याचं कारण सांगतो का? काय प्रकार आहे हा? की आपण त्यांना का सांगतो की बाक काढून बसू नको? चांगलं दिसत नाही म्हणून? का फक्त व्हिज्युअली प्लीजिंग दिसावं म्हणून त्यांनी ताठ राहावं? तसं नाही आहे ते. ॲक्चुअली काय होतं की मुलांमध्ये खांदे मागे टाकणं आणि रोल बॅक असणं आणि ताठ उभं राहणं हे नॅचरली होत असतं, बिकॉज दॅट इज हाऊ नॅचरली द बॉडी डेव्हलप्स. मसल्स तसेच डेव्हलप होतात. इम्बॅलन्स जो आहे, हा इम्बॅलन्स हळूहळू एस्टॅब्लिश होत राहतो, होत जातो रादर. आणि तो जो इम्बॅलन्स आहे हा ॲक्वायर्ड असतो. आणि ॲक्वायर्ड का असतो? कारण की ती मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा पाठीवर खूप जड दप्तर घेऊन जातात. त्याच्यानंतर वाकतात, खाली दप्तर घेऊन वाकतात आणि बूट बांधतात. मी माझ्या मुलाला कधीही वाकून बूट बांधू देत नाही. खाली वाकून दप्तर पाठीवर घेऊन बूट बांधू देत नाही. अजिबात म्हणजे अजिबात ते अलाउ करायचं नाही. त्यानंतर जर बसून काही वाकायचं असेल, कुठे ते काहीतरी करण्यासाठी किंवा काहीतरी उचलण्यासाठी, तर गुडघ्यातनं वाकायला शिकवणे ही एक फार मोठी शिकवण आहे लहान मुलांसाठी. त्यांच्या पुढच्या हेल्थच्या दृष्टीने त्यांना हे शिकवलं गेलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा वाकून बसलेले दिसतात किंवा अभ्यास वाकून करतात, त्यावेळेला एक लक्षात ठेवा की जसं मी ॲडल्ट्सना सांगतो की मॉनिटर जो आहे, जो स्क्रीनवर तुम्ही काम करता, तर तो मॉनिटर तुमच्या आय लेव्हलला पाहिजे. त्याचा जो सेंटर पॉईंट आहे तो तुमच्या आय लेव्हलला पाहिजे. तर त्याचप्रमाणे लहान मुलांचे सुद्धा जो डेस्क आहे अभ्यासाचा, त्याच्यावरती ते असे वाकून नाही बसले पाहिजेत. त्या डेस्कवरती त्यांनी कम्फर्टेबली बसून अभ्यास केला पाहिजे. तरच त्यांची पाठ आयुष्यभर किंवा पुढे येणाऱ्या आयुष्यामध्ये त्यांच्या हेल्दी राहील. प्लस त्याचे काही स्ट्रेचेस असतात जे लहान मुलांनी सुद्धा केले पाहिजेत. माझ्याकडे बरेच पेरेंट्स येतात, ते मला विचारतात की त्यांच्या मुलांनी काय केलं पाहिजे? त्यांना जी दुखापत झाली आहे ती होऊ नये लहान मुलांना, त्यांच्या मुलांना. तर त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? हे बरेच पेरेंट्स मला विचारतात. त्याच्यामुळे त्याच्यावरती पण एक मी सेगमेंट काढणारच आहे इव्हेंच्युअली. तर त्यामुळे तोही तुम्ही आवर्जून बघा. तुमच्याही घरात लहान मुलं असतील तर त्याचा तुम्हालाही फायदा होईल, त्यांनाही फायदा होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या गोष्टी डिस्कस केल्या की स्लिप डिस्क होतो कशामुळे जास्ती करून, आणि आपण हे बघितलं की स्पायनल स्ट्रक्चर कसा असतो आणि तो होतो तेव्हा काय होतं स्पायनल स्ट्रक्चरमध्ये. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असं करूयात की आपण त्याचे काही एक्सरसाइजेस बघूयात, प्रिव्हेंटिव्हसुद्धा आणि क्युरेटिव्हसुद्धा. तर आपण काय करतो ज्याच्यामुळे स्लिप डिस्क टाळता येईल. ती नुसती करेक्ट कशी करायची हे सांगणं योग्य नाही आहे. तर ती प्रिव्हेंटसुद्धा कशी करायची हे सांगणंसुद्धा माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येकजण काय तुमच्यातला स्लिप डिस्क घेऊन फिरतोय असं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येकालाही प्रिव्हेंटसुद्धा करता यायला पाहिजे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आवडलं असेल तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करत राहा. काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका. तुमचे काही टॉपिक्स तुम्हाला हवे असतील तर मला ते सांगा. कमेंट सेक्शनमध्ये टाकून मी ते नक्की पुढच्या व्हिडिओजमध्ये कव्हर करून घेईन. थँक यू.